मांडवा जेट्टी शेजारी समुद्रात मोठी दुर्घटना टळली आहे। बोटीमध्ये अचानक छिद्र पडल्यानं बोट बुडण्याच्या परिस्थितीत खरतर होती आणि वेळीच 130 प्रवाशांना दुसऱ्या बोटीत हलवलं। अजंठा कंपनीची ही बोट होती अशी माहिती समोर येते आहे। खरतर मोठा अनर्थ टळलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, महत्वाची बातमी आपण सध्या बघू शकतोय। हे दृश्य आपण बघतोय। खरं तर मांडवा जेट्टी शेजारी समुद्रात मोठी दुर्घटना टळलेली आहे। बोटीमध्ये अचानक छिद्र पडलं आणि त्याच दरम्यान ही बोट खरं तर बुडण्याच्या परिस्थितीत होती आणि त्याच दरम्यान 130 प्रवासी या बोटीमध्ये होते आणि त्या 130 प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये हलवण्यात आलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। अजंठा कंपनीची ही बोट होती अशी माहिती मिळते। याआधी सुद्धा अजंठा बोटीमध्ये दुर्घटना घडलेली होती। अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला होता आणि त्याच कंपनीची ही बोट असल्याचं समजतंय। मांडवा जेट्टी शेजारी समुद्रात ही मोठी दुर्घटना टळलेली आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांच्याकडे जाऊयात। रिद्धेश, नक्कीच आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी या मुंबईच्या समुद्रामध्ये बोट बुडल्याची घटना घडली होती। ही घटना ताजी असताना आता पुन्हा मुंबईच्या समुद्रात मांडवा जेट्टी शेजारी मोठी दुर्घटना यायची आहे जी टळली आहे। ही बोट अजंठा कंपनीची होती। बोटमध्ये अचानक होल झाल्यामुळे ही जी बोट आहे ती बुडाच्या स्थितीमध्ये होती। मात्र त्याआधी तिकडनं बोटीमधून कॉल करून ती दुसरी जी बोट मागवण्यात आली आणि त्यानंतर बोटमध्ये जे प्रवासी होते त्यांना दुसऱ्या बोटीमध्ये शिफ्ट करण्यात आले। या बोटीमध्ये जवळपास 130 जण होते आणि ही जी बोट होती ती मांडवाच्या दिशेने निघाली होती आणि बोटीमध्ये अचानक होल झाला आणि त्यामुळे ही बोटीमध्ये पाणी भरायला लागलं अशी सध्या तरी प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की जोरदार हवा सुरू असल्यामुळे आणि तशीच ही जी बोट आहे ती फायबरची असल्यामुळे बोटमध्ये तो होल झाला आणि त्यामुळे बोटीमध्ये पाणी शिरायला लागलं आणि बोट बुडायला आहे जी सुरू झाली। मात्र त्याआधी बोटमध्ये उपस्थित जे कर्मचारी होते त्यांनी जवळपास सर्व बोटीला आहे तो कॉल दिला आणि त्यानंतर आजूबाजूचे सर्व बोटी होते ते त्या बोटी जवळ आले आणि बोटीमध्ये असलेल्या प्रवाशांना सर्व दुसऱ्या बोटीमध्ये घडामोडीवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।